एसपी साहेबाला भेटले, काय नेमकं काय मागणी तुमची, कशा संदर्भात भेटली? परवा माझी गाडी कृष्णा गायके नावाचा भाजपचा कार्यकर्ता, जो या देशाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणतो स्वतःला, त्यानं माझी गाडी फोडली. ते गेले 8 दिवसापासून तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत होता. त्याला बऱ्याच आमच्या बांधवांनी समजून सांगितलं की तू असं का करतो. त्याने सुद्धा बऱ्याच बांधवांना सांगितलं की मी गाडी फोडणार. वैयक्तिक मी त्याला मेसेज केला, त्यावेळेस त्यानं मला सुद्धा रिप्लाय दिला. ते स्क्रीनशॉट ते सगळं साहेबांना दाखवलं. त्यानं चॅलेंज करून मी गाडी फोडतो, माझी ताकद तुला दाखवतो, अशा पद्धतीनं त्यानं बोलून ती गाडी फोडली आहे. आम्हाला असं वाटलं होतं त्याच्या गावामध्ये फोडेल. काल त्याच्या गावामध्ये सत्कार झाला, डीजे लावून त्या गावामध्ये आमचं स्वागत केलं. त्याचे वडील, काका सगळे लोक त्या कार्यक्रमामध्ये होते. परंतु हा कुणाच्या सांगण्याहून हा माथे फिरूपणा करतोय. याच्यामध्ये राजकीय षडयंत्र आहे. 21 जानेवारीला येणाऱ्या राज्यव्यापी मोठं आंदोलन आझाद मैदानात होणार आहे. मी राज्यभर फिरतो, समाजाचं मोठं आंदोलन होतंय आणि हे थांबावं, माझं फिरणं थांबावं, माझ्यावर धाक निर्माण व्हावा, यासाठी जाणून बुजून केलेलं हे राजकीय फार मोठं षडयंत्र आहे. मी आता एसपी काल पोलीस स्टेशनला त्याच्याविषयीची रीतसर तक्रार दिलेली आहे. त्या संदर्भात काय कारवाई झाली, काय करतात साहेब, या चर्चा करत असताना याच्या मागे जे राजकीय षडयंत्र आहे, याला कुणाकुणाचे फोन आले, यानं कुणाकुणाला फोन केले, याच्या संपर्कात कोण आहे, हा सगळा तपास करून या राजकीय षडयंत्राचा पर्दाफाश करावा, अशा प्रकारची विनंती एसपी साहेबांना भेटून या ठिकाणी आम्ही केलेली आहे. काल व्हायरल केला फेसबुकच्या माध्यमातून ही गाडी मी जाळलेली नाही. म्हणजे आतापर्यंत या जगामध्ये कोणी चोरी केली असेल, खून केला असेल, मला एखादा आरोपी असा दाखवा की जो म्हणतो की हे गुन्हा मी केलेला आहे. मला अपेक्षा होती खरं म्हणजे त्याच्याकडनं, तो ज्या पद्धतीनं मला त्याने हा मेसेज केला ना, तुम्हाला मेसेज दाखवतो की ज्या पद्धतीनं त्यानं भाषा वापरली की चूप मी गाडी फोडून दाखवतो, हे पुढचे परिणाम भोगायला मी तयार आहे, माझी पण ताकद दाखवून देतो, ज्या कॉन्फिडन्सनं त्यानं हे बोलला ना, इतकी जर डेअरिंग आहे ना, हा जर खरा मर्द आहे ना, त्यानं सांगायला पाहिजे पुढे येऊन, यस मी फोडली ही गाडी, काय करायचं करा. हा म्हणजे गप्पा मारायच्या मर्दानकीच्या आणि काम करायचे हे नामर्दाचे, असा हा माथे फिरू आहे. त्यानं बोलायला पाहिजे, अरे क्लिअर आहे ना, त्यानं नाही फोडी तर कोण फोडी ते पोलीस सांगतील. कोणती गाडी आमच्या कॉलनीमध्ये आलेली आहे, याच्या संपर्कात कोण आहे, दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. आणि मी जर खोटी तक्रार केली असेल, त्याने माझ्या नावाचा रिपोर्ट द्यावा की माझ्या नावाची खोटी तक्रार केली म्हणून. तुम्ही ज्या एरियात राहता तिथे सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे काही नाही का? आहेत ना, आता पोलीस तो तपासाचा भाग आहे, पोलीस ते चेक करतील. पोलीस निरीक्षकांनी आज काय म्हटलंय, तुम्ही काही सुरक्षेसाठी मागणी वगैरे केली का? सुरक्षेसाठी खरं म्हणजे 2 महिन्यापूर्वी आमच्या सहकार्यांनी अर्ज दिला होता. आणि हे वास्तव आहे की राज्यभर फिरत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या मनामध्ये आमच्याविषयी आकाशभाव झालेला आहे. आमच्या जीवाला धोका, यात काही शंका नाही. आता ते पोलीस प्रशासनानं खरं म्हणजे आतापर्यंत पावलं उचलायला पाहिजे होती. आता ते म्हटले की तुम्ही एक अर्ज करा, तुम्हाला जर वाटत असेल पोलीस प्रोटेक्शन तर देतो. मला आम्हाला वाटण्यापेक्षा समाजाला काय वाटतं, सरकारला काय वाटतं हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला पोलीस संरक्षण देते असं तुमचा आरोप आहे? नाही, आता पाहू देतात नाही देतात. कोणापासून धोका आहे तुमच्या जीवाला? धोका ज्या लोकांना असं वाटतं की धनगर आरक्षणाची चळवळ मोठी होऊ नये, ज्या लोकांना असं वाटतं की दीपक बोराडेने राज्यात फिरणं बंद करावं, हे सगळ्या प्रकारचे लोक यामध्ये असू शकतात. सर, तुम्ही सीडीआरची मागणी केली असं कसं सुचलं, का बरं? कारण मी पोलीस खात्यात काम केलंय ना, मला हे सगळं तपास कसा असतो, काय असतं हे सगळं कळतं. म्हणून त्याच्या मोबाईलवर कोणाचे फोन आले, त्याचं टावर लोकेशन काय होतं, घटना घडली तेव्हा त्याचा मोबाईल कुठे आहे, त्याच्या मोबाईल सोबत इतर कोणते मोबाईल होते. कारण हा एकट्या माणसाचं काम नाहीये, ही बुद्धी एकट्या त्या नालायकाची नाहीये, ही कृती एकट्याची नाहीये. या षडयंत्रामध्ये इतर लोक सहभागी आहेत. आणि ही घटना घडत असताना याला अंजाम देण्यासाठी सुद्धा याच्या सोबत लोक आहेत, एकट्याचं काम नाहीये. असं काय घडलेलं आहे की ज्याच्यावर तुम्ही आरोप करताय तो तुमच्या समाजाचा आहे? कोण काय घडलेलं? समाजाचा घरका भेदी लंकाट आहे, हजारो वर्षापासूनचा इतिहास आहे. बाहेरच्या माणसाची कुणाची बोलायची हिंमत नाही. मग याच्या मागे राजकीय षडयंत्र. याच्यामुळेच तर म्हणतो मी म्हणतो हा रावसाहेब दानवेंचा कार्यकर्ता आहे. रावसाहेब दानवे माझे राजकीय विरोधक आहेत, ते भाजपचे नेते, हा भाजपचा कार्यकर्ता आहे, भाजप माझा विरोधक आहे. भाजपला वाटतंय दीपक बोराडेचं आंदोलन मोठं होऊ नये. मग जर त्यांनी खुलासे करावेत, एकतर पोलिसांनी प्रामाणिक तपास करावा किंवा त्यांनी खुलासे करावेत. रावसाहेब दानवेंनी सांगावं त्या कार्यकर्त्याबद्दल त्याचं काय मत आहे. ही गाडी फोडली आहे त्यांना पटलं का? आज ही जी घटना घडली
आमच्या कॉलनीमध्ये आमच्या परिवारामध्ये दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न केला, याचं समर्थन रावसाहेब पाटील दानवे करतात का? देवेंद्र फडणवीस साहेब भाजपचा कार्यकर्ता आहे तुमचा, तुम्ही करता का? त्याला दादा आता ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी, सध्या माहिती मिळते. हा, पोलिसांनी अटक केल्याची माहिती आता तपास करतील पोलीस, काय करतात पाहू, कशा पद्धतीने तपास करतात, कोण कोण याच्यात हे षडयंत्र. जर यांनी पोलिसांनी जर व्यवस्थित तपास केला आणि हे सगळं षडयंत्र उघड केलं तर आमचं समाधान होईल. बरं, शेवटचा प्रश्न. 2 महिन्यापूर्वी तुम्ही पोलीस संरक्षणासाठी अर्ज केला, मात्र तुम्हाला अद्यापर्यंत संरक्षण मिळालेलं नाहीये. पोलीस त्याला जबाबदार असं वाटतं? नाही, मी अर्ज केलेला नाही. मला आता समाज बांधवांनी काल ज्यावेळेस हा विषय निघाला त्यावेळेस समाज बांधव म्हणाले की आम्ही 2 महिन्यापूर्वी निवेदन दिलेलं आहे. पण आता SP साहेब म्हणाले की तुम्हाला वाटत नाही तर तुम्ही अर्ज करा, आम्ही त्या बाबतीमध्ये निर्णय घेतो. थँक्यू. चला.